एक विधवा आहे. मी माझ्या लेकराचं शिक्षण कशी करायले, काय करायले माझं मला माहिती आहे. मी क्लासेसला पैसे कसे भरले, मी तिला हॉस्टेलला तिला कसे पैसे भरले माझं मला माहिती आहे. मला का सरकारी नोकरी नाही का, माझ्या मिस्टरांना सरकारी नोकरी नाही. आणि ज्या टेन्शनमुळे जर माझ्या लेकराचं काही जर झालं तर मी कोणाकडे बघायचं, कोणाला हे करायचं आणि मी जगायचं कसं? मला फक्त माझ्या मुलीचा ओरिजिनल पेपर पाहायचा, कारण की माझ्या लेकरावर मला भरोसा आहे. काउन्सिलरने आमचं ओएमआर आम्हाला आणून दिली व्यवस्थित. तेव्हा मी जेव्हा ओएमआर बघितली तेव्हा ओएमआर वर 54 क्वेश्चन होते फक्त हे केलेले, पण मी फायनल पेपर मध्ये जेव्हा क्वेश्चन 154 केले होते टिक. नीट परीक्षेमुळे देशभरातील विद्यार्थी गोंधळामध्ये सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील बीड संभाजीनगर नंतर हिंगोलीमध्ये देखील एका विद्यार्थिनीला या नीटच्या पेपरामुळे गोंधळात या ठिकाणी अडकावं लागलेलं आहे. माझ्यासोबत स्नेहा विजयकुमार इंगोले नावाची विद्यार्थिनी आहे. नीटची तू परीक्षा दिलेली आहे. या सगळ्या परीक्षेच्या निकालानंतर नेमकं काय गोंधळ काय झालेला आहे, काय घडले तुझ्यासोबत? मी रिनीट 2026 पेपर दिला. पेपर झाल्याच्या नंतर एनटीएची आन्सर की होती ऑफिशियल. एनटीएची जेव्हा ऑफिशियल आन्सर की आली तेव्हा मी माझे मार्क काउंट केले. माझे मार्क 479 479 मला मार्क आले. त्याच्यानंतर जेव्हा माझी ओएमआर जेव्हा सगळ्यांच्या ओएमआर आल्या तेव्हा माझी ओएमआर नव्हती आली. मग आम्ही रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्ट जेव्हा मग 17 जूनला आम्हाला कळालं रिझल्ट लागला जुलैला. तर रिझल्ट लागल्याच्या नंतर आम्ही जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा रिझल्ट 117 आला माझा. आणि आम्हाला ओएमआर तर निघलीच नाही. आम्ही मग काउन्सिलर लावला होता. तर काउन्सिलरकडे आपण नांदेडला गेलो त्या दिवशी. तर काउन्सिलरवाल्यानं आमचं ओएमआर आम्हाला आणून दिली व्यवस्थित. तेव्हा मी जेव्हा ओएमआर बघितली तेव्हा ओएमआर वर 54 क्वेश्चन होते फक्त हे केलेले, पण मी फायनल पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन 154 केले होते टिक, पण तिथं 154 क्वेश्चन टिक केलेले नाही आहेत, फक्त 54 क्वेश्चन आहेत. आणि त्याच्यावर माझा रिझल्ट 117 आलाय. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे आता की मला 114. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे आता की मला कोणतं कॉलेज नको, काहीच नको. मला फक्त माझी जी रिअल ओएमआर आहे 154 क्वेश्चन वाली ती मला माझी ओएमआर दाखवावी एवढीच विनंती आहे. बरं, पेपरचं सेंटर हे कुठं आलेलं होतं? तू पूर्ण पेपर सोडवला होता का? आणि किती मार्क तुला पडले त्या पेपरमध्ये आणि किती अपेक्षित होते? माझं पेपरचं सेंटर बारडला आलतं, शिवाजी कॉलेज म्हणून ज्युनियर. आणि मी पेपर 650 मार्कचा सोडवला होता, पण निगेटिव्ह मार्किंगमुळे माझे मार्क्स कटले. ऑफिशियल एनटीएच्या ऑफिशियल आन्सर कीनं माझे मार्क 479 आले होते. 479 मार्क पडणं अपेक्षित होतं, मात्र 114 मार्क हे पडलेले आहे. आपल्यासोबत या विद्यार्थिनीची आई आहे. दिल्लीपर्यंत या विद्यार्थिनीच्या आईनं धाव घेतलेली आहे, मात्र NTA कडनं त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे. तुम्ही तुमचे नातेवाईक आहे, तुमचा भाऊ आहे, त्यांना NTA ऑफिसला पाठवलं होतं. तिथून तुम्हाला काय उत्तर मिळालं? माझा म्हणजे मेहुणा आहे तिथं. माझा मेहुणा गेला होता तिथं ऑफिसला. आम्हीच सांगितलं होतं त्यांना, बाबा आम्ही तर इकडून येऊ शकत नाही, कारण की आमची तेवढी परिस्थिती नाही तिकडे येण्याजोगी. तू तिथं आहे तर तू जाऊ शकतो का? ते म्हणलं हा ताई मी जाईल म्हणलं तिथं. तो गेल्याच्या नंतर त्यांनी तिथं जिथं ते NTA जे होते त्यांना ती परिस्थिती सांगितली. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला जे मार्क आलेत आणि तुमच्या OMR वर जे मार्क आहेत ते सेम आहेत, याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही आणि याच्यात काहीच होत नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारला किंवा शिक्षण मंत्र्याला, कारण की जे लेकरू पेपर देते बरोबर आहे, अभ्यास करून देते 2 वर्षाचा. माझ्या मुलीला जे त्यांची हे चालू होती क्लासेसच्या टेस्ट सिरीज, माझ्या मुलीला 500च्या वर मार्क आहेत, 600+ मार्क आहेत. मग 600+ मार्क घेणारा विद्यार्थी 114 मार्क घेईल का? मला हा प्रश्न. माझ्या मुलीवर मला विश्वास आहे, कारण की तिनं ज्या टायमाला 3 मेला पेपर झाला होता त्या टायमाला तिनं स्वतः रडत बाहेर आली आणि मम्मी मला चक्कर आली आणि मी हॉस्पिटलमध्ये गेलते, मला चक्कर आली मम्मी, मी पेपर का सोडू शकले नाही. जे काय मी पेपर सोडवला मी त्याच्यावर राईट केलं नाही म्हणे. मी म्हणलं ठीक आहे बेटा जाऊ दे म्हणलं. तिला चक्कर आली त्याच्यामध्ये, मी म्हणलं जाऊ दे परत देता येईल. मी त्या टायमाला तिला समजून सांगितलं. त्याच्यानंतर तिनं 1 महिना खूप मेहनत घेतली. एका महिन्यामध्ये तिला अशी ती 500च्या खाली कधीच आली नाही सर, कधीच, म्हणजे कधीच आले नाही. मला पण तिचे मार्क येतात, मी वाटलंच तुम्हाला प्रूफ दाखवू शकते तिचे मार्क. आणि त्यानंतर जेव्हा 21 जूनला तिचा पेपर झाला त्या टायमाला मी सोबत होते. बाहेर आल्याच्या नंतर ती हसत आल्याच्या नंतर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणलं की माझ्या मुलीचा पेपर चांगला गेला. मी पण आनंदी होते. त्यानंतर तिला विचारलं की पेपर किती, म्हणे मम्मी 650 मार्काचा पेपर गेला माझा. मी म्हणलं ठीक आहे. मग आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मी स्वतः पाहिलं तिनं पेपर चेक केलेला आन्सर कीवर. त्या टायमाला तिला मार्क आले 590.
आरसीसीच्या आन्सर कीवर. मग आरसीसीच्या आन्सर कीवर ते झाल्याच्या नंतर मग काही दिवसाच्या नंतर एनटीएची आन्सर की आली. एनटीएच्या आन्सर कीवर तिचे परत 3 मार्क कटले, म्हणजे तिला आले 479 मार्क. तरी 479 मार्क आल्याच्या नंतर आमची एससी कास्ट असल्यामुळं आम्हाला म्हणलं कॉलेज चांगलंच लागते. त्याच्यानंतर आम्ही गेलो नांदेडला ब्राईटवाल्याकडं. ब्राईटवाल्याला 4,000 एकदाच भरले. सर माझी परिस्थिती नाही भरण्याजोगी. काउन्सिलिंगसाठी माझी परिस्थिती नसताना मी एक विधवा आहे. मी माझ्या लेकराचं शिक्षण कशी करायले काय करायले माझं मला माहिती आहे. मी क्लासेसला पैसे कसे भरले, मी तिला हॉस्टेलला तिला कसे पैसे भरले माझं मला माहिती आहे. मला का सरकारी नोकरी नाही का माझ्या मिस्टरांना सरकारी नोकरी नाही. मला 3 लेकरं आहेत. माझ्या 3 लेकराचं शिक्षण माझ्या एकटीवर आहे. आणि असा जर अन्याय माझ्या लेकरासोबत झाला असेल, मला सरकारला एवढंच म्हणायचं की मला न्याय द्या. माझ्या लेकराचे जे ओरिजिनल मार्क आहे तर माझ्या लेकराचे फक्त ओरिजिनल मार्क माझ्या समोर द्या. मला दुसरं काहीच म्हणायचं नाही. आणि ज्या टेन्शनमुळे जर माझ्या लेकराचं काही जर झालं तर मी कोणाकडे बघायचं, कोणाला हे करायचं आणि मी जगायचं कसं? कारण की एक तर नवरा गेला, कोरोनामध्ये माझा नवरा गेला. त्याच्यानंतर आज माझं लेकरू त्या दिवसपासून डिप्रेशन मध्ये. मी 2दा दवाखाना केला लेकराचा. आज पण डॉक्टरला बोलवले. आणि जर माझ्या लेकरानं काही केलं तर मी कोणाकडे धाव घ्यायची मला एवढं सांगा. आता तुमचं एनटीए कडे हीच मागणी आहे की तुमच्या मुलीनं जो पेपर सोडवलाय तो प्रत्यक्षात ओरिजिनल पेपर तुम्हाला पाहायचा आहे. मला फक्त माझ्या मुलीचा ओरिजिनल पेपर पाहायचा, कारण की माझ्या लेकरावर मला भरोसा आहे. एनटीए म्हणते की लेकरानं AI जनरेटेड ओमार काढल्यात. मला म्हणायचं की जर लेकरानं काढले असतील तर काय खात्री नाही की तुम्ही काढू शकणार नाहीत. जसा तुमचा आमच्यावरही आहे तसा आमचा पण तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही आम्हाला आमच्या लेकराची ओरिजिनल आन्सर की दाखवा बस. मला दुसरं काहीच पाहिजे नाही. आणि जर त्या आन्सर की नुसार जर माझ्या लेकराचा जिथं नंबर लागत असेल तिथं ते नंबर माझ्या लेकराचा लावून द्या. मला बाकी दुसरं काहीच म्हणायचं नाही. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे. मला याच्यामध्ये न्याय पाहिजे. तर ही स्नेहाची आई होती. वडिलांचं कोरोनामध्ये निधन झालं आणि त्यानंतर आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं हे स्वप्न स्नेहाच्या आईनं पाहिलं. मागच्या नीट पेपर फुटीनंतर तिनं दुसऱ्यांदा नीटची परीक्षा दिली आणि त्या नीट परीक्षेमध्ये तिला 479 मार्क अपेक्षित होते, मात्र केवळ 114 मार्क मिळालेले आहेत. आणि हा गोंधळ एकट्या हिंगोली किंवा मराठवाड्यापुरता नाही तर राज्यभर अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यानंतर विद्यार्थी मानसिकरित्या डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.